मागच्या भागामध्ये आपण अवयव पद्धत फॅक्टरायझेशन मेथड यातलं पाहिलं. त्याचे 3 प्रकार सांगितले तुम्ही. 3 पदे असताना ऑल 3 टर्म्स आर प्रेझेंट किंवा त्याला स्प्लिट द मिडल टर्म मधले पद फोडून अवयव पाडणे. 3 पद असताना त्याची गणित घेतली होती. मी आणखी काही गणित घेईन म्हटलं होतं, तर मी आता एवढे परत घेतोय. आता मी तुम्हाला फॅक्टर शोधून देणार आणि बाकी पुढचा अर्धा भाग तुम्ही सोडवायचा आहे. यू हॅव टू सॉल्व दॅट एक्झाम्पल्स. ओके, लिसन केअरफुली. पुन्हा ते लक्ष द्या. इथं 6 10 आहे म्हणजे 6 × 30 म्हणजे इतका गुणाकार हेच 78 इतका गुणाकार आला पाहिजे. आणि वजाबाकी इथे चिन्ह बघायचं, वजाबाकी 7 आली पाहिजे. अशा दोन संख्या तुम्ही नीट बघा. या दोघांची वजाबाकी 7 आहे बघा. 30 - 6 फॅक्टरीजच आहे. कळतंय का? प्रत्येकाची फॅक्टर शोध आली आपण. 3 × 11 11 × 3 33 बेरीज 34 झाली पाहिजे. आता बघा बरं का, 33 चे 33 चे फॅक्टर पाडायचे. 1 × 33 आणि 3 × 11 असे दोन त्याचे फॅक्टर आहेत. तिकडे आपण दुसरीकडे घेतली. बघा बघा, बेरीज किती आली पाहिजे? 34. 33 आणि 34 आले का फॅक्टर? 3 × 10 एवढा गुणाकार आला पाहिजे. त्याचे फॅक्टर बघा. 30 ला कोणी भागलं? 1 × 30 2 ने भागावर 2 ने भागल्यावर 15 येईल. 3 ने भागल्यावर 3 आहे 30. 4 ने भागल्यावर 5 ने जाईल बघा. 5 × 30 संपलं. इथं वाजत आहे, वाजाचे नाही 1 आला पाहिजे. वजाबाकी 1 कोणाची? या दोघांची. इट इज नॉट इन स्टँडर्ड फॉर्म. हे सामान्य रूपात नाहीये. मग सोडवा याला. x ने आत पुन्हा x × 2x 2x², x × 2x 2x चा वर्ग, x × 3 x × 3 3x. हा 35 इकडे आणा. 2x² + 3x - 35 = 0. 2x चा वर्ग अधिक 3x - 35 बरोबर 0. गुणाकार आला पाहिजे. 2 × 35 70. आता बघा बरं 70 अवयव तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, पण मी तुम्हाला ही पद्धत शिकवते. आधी अशी प्रॅक्टिस झाली की तुम्हाला कधी पुढे गेल्यानंतर डायरेक्ट 2 संख्या मिळतील. 1 × 70 2 ने भागलं 70 ला तर 35 येते. 3 ने भागलं नाही, 4 ने नाही, 5 ने भागलं तर 14 × 5 = 70 आहे. 6 ने नाही, 7 ने भागलं 7 × 10 संपलं. 7 नंतर 8 ने भागत नाही, 9 ने डायरेक्ट 10 ने भागला. तुम्ही तेच येईल. वजाबाकी 3 कोणा कोणाची ती बघा बरं. मला वाटतं हे बघा 10 अनुसार इथं 7 × 20 गुणाकार इतका आला पाहिजे. याच्यात पण तुम्हाला आयडिया सांगतो, लक्ष द्या. गुणाकार घ्यायचे दोघांनी इतका आला पाहिजे 140 इतका. किंवा मग याला असं फोडायचं 5 × 4 असंच केलं मी. याला भाजप असायचं नाही. मोठी संख्या जेव्हा पुढे पुढे गेल्यानंतर 4 अंकी संख्या आली तर मग आपण अवयव पाडत बसणार का? किती वेळ जाईल त्याच्यामध्ये? मग त्याला असं करायचं 7 × 520 7 × 5 × 2 × 2 4 4 × 2 × 2. आता याच्यात तुम्ही संख्या शोधू शकता बघा. 35 4 14 आणि 10 14च होईल. आता 7 × 14 7 × 28 तिघांचा गुणाकार करा. आणि हा 5 7 × 35 35 × 70 या तिघांचा गुणाकार हे 2 बस एवढेच येते. बघा बरं वजाबाकी 4 कोणाकोणाची येते हे बघा. हे गणित रंगा रूपात नाहीये, म्हणजे सामान्य रूपात नाहीये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय x असं लिहायचं पूर्ण. दोन्ही बाजूला x ने गुणून 2 बाय x ने का बरं गुणून? खाली x येते 1 येते 1 म्हणून x ने गुणायचं सरसकट. मग काय होईल? x × x upon 1 x × 20 upon x x × 12 x × x छेद 1 प्रत्येकाला x ने गुणलं. x काय होईल? x x x x वर्ग म्हणजे x² प्लस
अधिक एक्स एक्स कॅन्सल किती राहील 20 आणि एक्स उरले 12 किती 12 एक्स 12 एक्स याला इकडे आणा इकडून हा इकडे मायनस होईल या अधिकचा वजा होईल अधिक 20 तासात बरोबर कोणी नाही राहणार म्हणजे शून्य गुणाकार 20 आला पाहिजे ते एक आहे 20 एक 20 बेरीज आता 12 आली पाहिजे बघा बघा 1 गुणिले 20 2 ने भाग 2 गुणिले 10 3 ने जाणार 4 पंचे 20 संपलं 10 ने भाग जाईल 10 ने जाणार 4 5 संपलं बेरीज 12 कोण कोणाची आहे हे बघा दोघांची 10 2 12 कळलं का दोन संख्या शोधणं फार महत्वाचं आता यांना चिन्ह द्यायचे त्याचे नियम दोन सांगितले शेवटी धनचिन्ह पाहिजे शेवटी प्लस साइन असेल तर दोघांनाही मध्याचं साइन आणि शेवटी मायनस साइन आहे वजा चिन्ह असेल शेवटी वजा असेल दोघांनाही मध्याचं शेवटी जर वजा असेल तर दोघांना मध्याचं नाही फक्त मोठ्याला मध्याचं 13 आणि 6 आहे बघा शेवटी वजा चिन्ह आहे मायनस साइन आहे फक्त मोठ्याला मधल्याचं म्हणजे वजा येईल याला अधिक होईल आणि अक्षर पद्धतीमध्ये एक्स आहे आणि मग हे दोघं तिथे भरती करायचे आणि दोघांमध्ये कॉमन घ्या 6 आणि 13 मध्ये भाग जात नाही एक्स वर्ग आणि एक्स मध्ये एक्स कॉमन निघेल फक्त एक्स गेला म्हणजे 6 तासात एक्स तासात एक्स गेला 13 तासात 6 ला 13 ला कुणीच भाग जात नाही म्हणजे एक ने भाग जातो म्हणून एक कॉमन एक्स दोन्हीकडे नाही आहे हेच लिहायचं परत हाच कंस असल्यामुळे सारखा कंस बाहेर घ्या आणि राहिलेल्या कंसात द्या याच्या बरोबर 0 किंवा दुसऱ्या बरोबर 0 वजा 13 तिकडे गेला अधिक होईल अधिक 1 वजा होईल गुणिले 6 भागिले होईल हा आहे आता आहे कसं द्यायचं आणि उत्तर पूर्ण लिहा सेमीवाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहा मराठीवाल्यांनी मराठीत लिहा आता हे आता तुम्हाला मी पुढचं तुम्ही करायचं मी परत द्यायला 11 ते 33 गुणाकार या वेळेस शेवटी कोणते नाही धन प्लस दोघांनाही मात्र असेल कोणत्याही मध्ये अधिक करताना पुढचं ओके अक्षर एक आहे शेवटी वाचा चिन्ह नाही फक्त मोठ्याला हे चिन्ह द्यायचं जमेल पुढे दोन दोनचे गट करून सोडवायचं हवे सापडले शेवटी वाचा नाही चला एकच आहे वाय आलं तर वाय द्यायचा शेवटी वाचा नाही मोठ्याला मधल्या चिन्ह याला प्लस दिलं पण याला मायनस बे पंचे 10 म्हणजे 2 निघेल हे वाचा चिन्ह असेल 7 5 बसले म्हणजे 7 निघेल हे शाबुदा सावधान आहे शेवटी कोणतं चिन्ह अक्षर एकच आहे शेवटी वाचा चिन्ह आहे फक्त मोठ्याला हे मात्र असेल सात गुणे 14 म्हणून 7 एक्स कॉमन निघेल हे वाचा चिन्ह आहे 10 गुणे 20 म्हणजे 10 कॉमन निघेल आणि याचे लास्ट एक्सच येईल आपण शेवटी अधिक चिन्ह आहे दोघांनाही शेवटी अधिक आहे धन आहे प्लस आहे दोघांनाही मध्ये असतं तिला फक्त एक्स निघेल आणि वजा 2 -2 निघेल ओके यू कॅन सॉल्व दॅट एक्झाम ओके या ठिकाणी आपण फॅक्टरायझेशन मेथड किंवा अवयव पद्धतीचा पहिला प्रकार सांगतो बरं का आता त्या दुसरा प्रकार नीट लक्ष द्या म्हणजे स्प्लिट द मिडल टर्म मधले पद फोडून अवयव पाठ पहिल्या प्रकाराचा फॅक्टरायझेशन किंवा अवयव पद्धतीचा पहिला प्रकार आहे दुसरा लास्ट टर्म गायब असेल शेवटचे पद नसेल शेवटचं पद जर नसेल तर कसं सोडवायचं बघा
आता खूप सोपं आहे. आपल्या पुस्तकात गणित कमी आहेत त्याची. 3y². बस झालं, जाऊ दे. तिसरा प्रकार पण घेऊन टाकतो लगेच. पहा दुसरा प्रकार किंवा तिसरा कोणता असतो दोघांपैकी. देर आर नॉट 3 टर्म्स. इथे 3 पद नाहीये, 2च आहेत. मग कोणतं नाही चेक करायचं. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरं नाही म्हणजे शेवटचं नाही. लास्ट टर्म इज ॲब्सेंट. शेवटचं पद नसताना लक्षात ठेवायचं, शेवटचे पद नसताना लास्ट टर्म ॲब्सेंट. शेवटचे पद नसताना कॉमन घेणे. काय घ्यायचं? कॉमन घ्यायचं. कॉमन म्हणजे त्याला सामायिक घेणे म्हणतात. इफ लास्ट टर्म इज ॲब्सेंट देन टेक कॉमन. शेवटचं पद नसेल तर कॉमन घ्यायचं. कॉमन घ्यायचं, डोकं चालवायचं. बघा पहिले 2 पद आहेत. 16 आणि 24 ला कोणी भाग जातो? 16 दुने 24 आहे का? नाही. 16 आणि 24, 16 आणि 24 दोघांना कोणत्या संख्येने, कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो? दोघींना 2 ने 1 ने जातो, दोघींना 2 ने पण जातो, 4 ने पण जातो आणि 8 ने पण जातो. मग 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने. यातली मोठी कोण आहे? 8. मग 8 ने भागायचं. x² आणि x वर्ग आणि x लहान कोण आहे? x. कॉमन घेणे म्हणजे भागणे. 8 किती? 16. 1 तुझा 8 दुने 16. x वर्ग तर x गेला x. 8 त्रिक 24. मग इथं 3 येईल आणि x 1 होता बाहेर झालं. आता हे घे आणि हे घे. दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोघांचा गुणाकार 0 आहे. याच्याबरोबर 0 घ्या किंवा बघा याच्याबरोबर 0 आणि याच्याबरोबर 0 गुणिले 8. मल्टिपल 8 आहे, डिवाइड होईल, भागिले होईल. आणि -3 तिकडे गेला प्लस होईल, -3 तिकडे गेला अधिक होईल. शून्याला कोणी भागलं? 0 डिवाइडेड बाय एनीवन. आन्सर इज 0. आणि 2 बिकम्स डिवाइड. 2 तिकडे भागिले जाईल. पूर्ण उत्तर लिहायचं पूर्ण ओळी. वर्ग समीकरणाची मुळे 0 व 3 छेद 2 आहे. रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर 0 and 3/2 असं पूर्ण ओळी लिहायचं. इथे बघा p² p लास्ट टर्म इज ॲब्सेंट. शेवटचं पद नाही, टेक कॉमन, सामायिक घ्या. संख्या आहे का? नाही. p व लहान कोण आहे? p. 1 गेला p मायनस वजा p गेल्यावर कोण राहिलं? 8. याच्याबरोबर 0, याच्याबरोबर 0. हे असंच ठेवा. हा तिकडे गेला काय होईल? -8 प्लस होईल, वजा 8 अधिक 8 होईल. उत्तर लिहा. सामान्य रूप एका याला येणार हा होईल 15. स्क्वेअर पहिलं पद आहे, दुसरं पद आहे, शेवटचं पद नाही म्हणजे काय घ्या? सामायिक घ्या, कॉमन घ्या. 3/5 15 म्हणजे 3 आणि y मध्ये कोणी आहे? y. 3 गेला, 1 y गेला.
3 5 15 y बाहेर गेला. याच्या बरोबर 0 लिहा 0, याच्या बरोबर पण 0. 3y is equal to 0, y minus 5 is equal to 0. 0 upon 3 गुणिले 3 भागिले होईल, वजा 5 अधिक होईल. शून्याला कोणी भागलं तर उत्तर 0 येते. 9 त्रिक 27 काही नाही, इथं 2 असतो पहिले बरोबर आणि x कॉमन निघेल. 9 गेला x गेला, 9 3 9 त्रिक x बाहेर गेला, याच्याबरोबर 0 घ्या, गुणिले 9 भागिले होईल, वजा 3 अधिक होईल. बारा आणि 18 कोणी भागवतो, 1 ने जातो, दोघींना पण 2 ने जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो. कोण मोठा आहे? 6. टेक 6 कॉमन, पी स्क्वेअर आणि पी मध्ये कोण निघेल? जो लहान असतो तो कॉमन घ्यायचा. आता भाग कॉमन घ्यायचे म्हणजे भाग 6 विकली बारा, 6 2 जा म्हणजे 6 विकू नये, 1 पी गेला 1 राहिला, 6 विक 3 6 3 जा, पी बाहेर गेला, याच्या बरोबर 0 गुणिले 6 भागिले होईल, वजा 3 अधिक होईल, 0. उत्तर पूर्ण ओळखले. हा झाला आपला दुसरा भाग. तिसरा भाग मिडल टर्म ऑफ सेम. मधले पद गायब. काय करायचं नसतं ना, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी आणि a प्लस बी. a वर्ग वजा b वर्ग बरोबर वर्ग झाकून ठेवायचं. काय दिसतं तुम्हाला? a वजा b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b. हे सूत्र आहे, आपण गेल्या वर्षी शिकलोय. 2 वर्गांच्या वजाबाकीचा फॉर्म्युला, सबट्रॅक्शन ऑफ डिफरन्स बिटवीन 2 स्क्वेअर्स, असा फॉर्म्युला झालेला आहे आपला. त्या पद्धतीने म्हणजे त्या फॉर्म्युलाचा वापर कधी करायचा? जर मिडल टर्म ऑफ सेट असेल, मधले पद नसेल तर. ही पहिलीच पद्धत चालली, फॅक्टरायझेशन मेथड. आपण बघायचं ह्या आधी किती लाईन ना वर्गपद आहे, क्वाड्रेटिक टर्म आहे, 2 आहे, x चा 1 घात आहे का इथं पुढं? 2 नंबरला x चा 1 घात आहे ना, म्हणजे 2 नंबरचं पद नाहीये, स्थिर पद आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं मधलं पद गायब आहे, मधलं पद नाहीये, मिडल टर्म नाहीये. मग हे सूत्र वापरायचं. हा x चा स्क्वेअर आहे, हा कुणाचा स्क्वेअर आहे? 3 कुणाचा स्क्वेअर नाही. कुणाचा स्क्वेअर नसेल तर त्याला घालायचं रूट, त्याला वर्गमूळ घालायचं, त्याच्यात डोक्यावर 2 लिहायचे. बघा बरं, आता वर्ग आणि वर्गमूळ गेल्यावर 3च राहील की नाही, स्क्वेअर आणि स्क्वेअर गेल्यावर तेच राहील की नाही. आता हा फॉर्म्युला वापरायचा, सूत्र वापरायचं. वर्ग दाखवून ठेवा. काही पहिल्या कंसात x वजा वर्गमुळात 3 x मायनस रूट 3. दुसऱ्या काय करायचं? फक्त प्लस घ्यायचं. याच्या बरोबर 0 वजा काय होईल? अधिक. प्लस काय होईल? मायनस. अधिक काय होईल? वजा. हे त्याचे उत्तर. बघा बरं का, पी वर्ग आहे पण पी आहे का? नाही. म्हणजे सूत्र वापरायचं. पहिल्याचा वर्ग वजा हा 6चा वर्ग आहे, वर्ग झाकून ठेवा, स्क्वेअर झाकून ठेवा. पहिल्याचं काय? पी मायनस 6, पी वजा 6. दुसऱ्याच्या पी वजा 6 बरोबर 0, पी अधिक 6 बरोबर 0. कळतंय का? येते का लक्षात? दुसरी एक पद्धत याचे हेच तुम्ही कोणत्या पद्धती करू शकता? आपलं गणित पी वर्ग 36 आहे ना, हेच तुम्ही वेगळी पद्धत पी स्क्वेअर किंवा पी वर्ग बरोबर 36. इथं म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन वर्ग निघून गेला
हा कशाचा वर्ग आहे? 6चा. इथे लिहिताना फक्त असं प्लस मायनस 6 घ्यायचं, अधिक वजा 6 आणि पी बरोबर 7, पी बरोबर वजा 7. हे त्याचं उत्तर. मग तुम्हाला ही पद्धत आवडली ही करा किंवा ही करा. कोणता प्रकार आहे? फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धतीचा तिसरा प्रकार. शेवटचं पद नाहीये, हो सॉरी मधलं पद नाहीये. आता बघा ते गणित. हा 8 × 64 8चा वर्ग आहे, हा यमाचा वर्ग आहे, हा 25चा वर्ग आहे. वर्ग झाकून ठेवा, स्क्वेअर झाकून ठेवा. 8m - 25 8m + 25. याच्या बरोबर 0 घ्या आणि दुसऱ्या बरोबर 0 घ्या. बरोबर. वजा अधिक होईल, अधिक वजा होईल, गुणिले भागिले होईल. बरोबर आले का फॅक्टर? हेच तुम्ही कसं करू शकता? वजाला तिकडे घेऊन जा, त्या गुणिलेला पण हातून द्या. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड किंवा दोघा वर्गमूळ घेऊन. हा यमाचा वर्ग आहे, प्लस मायनस अधिक वजा. हा 25चा आहे, हा 8चा आहे. एकदा अधिक लिहा, एकदा वजा लिहा. ते सूत्र आहे बरोबर. पुढचं आता ह्या पद्धतीने त्या आपण द्याला. पण ही काही वापरायची मधलं पद नसेल तर गुणिले पण भागिले होईल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या. हा 9चा आहे, हा 2चा आहे. मग एकदा अधिक घ्या, आणि आपल्या प्रकाराने हा 2चा वर्ग आहे, हा xचा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे. वर्ग झाकून ठेवा. 2x वजा 2x मायनस 9. एकदा मायनस एकदा प्लस, एकदा वजा एकदा अधिक. पहिल्या बरोबर 0 वजा 9 अधिक होईल. हे 9/2 होईल, गुणिले भागिले होईल. कसं आहे का? सोपं आहे म्हणून आता पटापट घेतो. आता हे परत पहिल्या प्रकारचं नाही. हा 169 आहे ना. हा 4चा, हा पीचा, हा 13. काही पहिल्या ब्रॅकेट मध्ये पुढे येईल सोडवतो. आणि या पद्धतीने मायनस तिकडे गेला प्लस होईल, वजा तिकडे गेला अधिक होईल, गुणिले भागिले होईल. टेकिंग स्क्वेअर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. पी राहील, अधिक वजा. हा 13चा, हा 4चा. एकदा अधिक घ्या, एकदा वजा घ्या. अशा पद्धतीने आपला पहिला प्रकार संपलेला आहे. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये पेज नंबर 35 वर, पान नंबर 35 वर एक गणित आहे बघा. 6 वर्ग मग 3 तेवढे गणित घेतो. त्या प्रकारचे तुम्हाला आवडायला 6 वर्ग मग 3x वर्ग अधिक 7x असं. बघा याला इकडे घ्या. प्लस 7x, हा प्लसचा मायनस होईल. हे पहिलं पद आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. म्हणजे अवयव पद्धतीचा पहिला प्रकार. मधला पद फोडायचं आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार करावा लागेल. 6√3 × √3 एवढा गुणाकार आला पाहिजे आणि वजाबाकी 7 आली पाहिजे. बरोबर. गुणाकार इतका आला पाहिजे बघा. 6 गुणिले √3 म्हणजे गुणाकार 18 आला पाहिजे आणि वजाबाकी आली पाहिजे 7. 1 गुणिले 18, 2 गुणिले, बरोबर वजाबाकी आली का? बरोबर आहे का? 9 आणि 2, 9 गुणिले 18, 9 2 गेले 7. इथे x आहे. शेवटी मायनस वरची नाही, शेवटी वरची नसल्यावर दोघांना
फक्त मोठ्याला मधल्याचं चिन्ह द्यायचं, याला वेगळं द्यायचं. अधिक 9x वजा 2x वजा वर्गमूळ 3. आता बघा, अरे एवढंच पडलं रे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल. जेव्हा आता वर्गमूळ येतं ना, तेव्हा ज्या वर्गमूळात नाही ते सुद्धा वर्गमूळ लिहायचं. बघा बरं का, 9 म्हणजे कसं लिहिणार, 9 ची फोड कशी करतो बघा बरं का आता तुम्ही. बरं 6 3 गेलं, 3 झाले. 9 ची फोड बघा. आता हे जरा थोडंसं डोकं चालू लागतं. 3 गुणिले 3 वर्गमूळ 3 चा वर्ग वर्गमूळ 3 चा वर्ग असं होईल. हे कळतंय का, इथे एक वर्गमूळ 3 म्हणून एकच घेतो इथं, असा लिहितो x. इथं 2 आहे, हा वर्गमूळ 2 चा वर्ग. बघा बरं, किंवा इथं काय गरज नाही, जाऊ दे बघा. 6 3 ने भाग जाईल, 3 2 6 म्हणून 3. इथं वर्गमूळ 3, इथं वर्गमूळ 3 दोनदा आहे, म्हणजे वर्गमूळ 3 ने गेले. 3 2 6 वर्गमूळ बाहेर गेलं आणि x राहिला घ्यायचा. मग x राहिला, 3 पण बाहेर गेला, एक वर्गमूळ गेला म्हणजे एक वर्गमूळ राहील, x पण बाहेर गेला. नीट ही पाहिजे, नीट काळजीपूर्वक पहा. वजा 2 आणि वर्गमूळ 3 मध्ये काय कॉमन निघत नाही, म्हणजे एक कॉमन निघेल. ओके, आता अख्खा ब्रॅकेट बाहेर गेला. 2x प्लस रूट 3, 2x अधिक वर्गमूळ 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहिलेलं काय आहे, 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. 3 वर्गमूळ 3x वजा 1. आता नेहमीप्रमाणे पहिल्या बरोबर 0, दुसऱ्या बरोबर 0, प्लसचं होईल मायनस. हे पुढे येईल, सोडवतो मला. पुढचं पद ना अधिकचा वजा होईल, गुणिले भागिले होईल. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण अवयव पाडण्याची, फॅक्टर पाडण्याची किंवा मुळं किंवा उकली काढण्याची पहिली पद्धत संपलेली आहे, ज्याला आपण अवयव पद्धत म्हणतो, ज्याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतो. धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, कम्प्लीट स्क्वेअर मेथड म्हणतात तिला, मराठीमध्ये पूर्ण वर्ग पद्धत म्हणतात, ती आपण शिकूया. धन्यवाद.